कोल्हापूर शहरातील प्रमुख 16 रस्त्यांच्या दुरुस्ती आणि डांबरीकरणासाठी तब्बल 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। हा निधी मंजूर झाल्यापासून ही सगळी प्रक्रिया जी आहे ती वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि आता मे महिना संपत आला तरी अजूनही ह्या रस्त्यांची कामं पूर्ण झालेली नाहीत आणि त्यामुळे येत्या 15 दिवसात किंवा महिन्याभरात ही सगळी कामं पूर्ण होणार का हाच एक मोठा प्रश्न कोल्हापूरकरांना पडला आहे असं म्हणावं लागेल। खरं तर कोल्हापूरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झालेली होती। जवळपास सर्वच रस्ते खड्ड्यात गेले होते। अशा पद्धतीची परिस्थिती कोल्हापूरची होती आणि त्यामुळेच राज्य शासनानं कधी नव्हे एवढा 100 कोटी रुपयांचा निधी या सगळ्या रस्त्यांसाठी दिला। हा सगळा निधी मंजूर होऊन 1 वर्ष झालं। वर्क ऑर्डर प्रत्येक ठेकेदाराला मिळून आता 5 महिने उलटून गेले तरी अशा पद्धतीची परिस्थिती कोल्हापूरच्या मुख्य रस्त्यांवर आपल्याला पाहायला मिळते। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। वाहनधारकांना देखील या सगळ्याचा नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागतो आणि आता अशा परिस्थितीमध्ये मे महिना किंवा जूनच्या 15 तारखेपर्यंत ही सगळी कामं पूर्ण होणार आहेत का असा एक मोठा प्रश्न आहे। जर ही कामं घाई गडबडीनं पूर्ण करायचा प्रयत्न केला तर मग त्याचा दर्जा ठेवला जाणार आहे का हा देखील एक मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळं इतके दिवस महानगरपालिका प्रशासन या सगळ्या संदर्भात काय भूमिका घेत होतं हाच कोल्हापूरकरांना कळायला मार्ग नाही। कारण ज्या पद्धतीनं ठेकेदारांकडून ही कामं वेळेत करून घेणं गरजेचं होतं ते अद्यापही झालेलं दिसत नाही आणि आता मे महिना संपत आलेला आहे आणि त्यामुळे जर ही कामं घाई गडबडीत झाली आणि पुन्हा निकृष्ट दर्जाचे रस्ते झाले आणि ते काही महिन्यात खराब झाले तर याला जबाबदार कोण असा प्रश्न सामान्य कोल्हापूरकर विचारतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।